नमस्कार मित्रांनो, आता लाडक्या बहिणींना सुद्धा KYC करावी लागणार आहे आणि त्याबाबतचा शासन निर्णय आलेला आहे। नेमकी ही KYC किती दिवसात करायची आणि कोणत्या महिलांनी करायची याबाबतची सविस्तर माहिती या शासन निर्णयामध्ये दिलेली आहे। त्यामुळे तो शासन निर्णय आपल्याला पाहणं सुद्धा तितकाच गरजेचं आहे। तर मित्रांनो, आपण तो शासन निर्णय बघण्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि त्यानंतर हाईप करायला विसरू नका। तर मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी KYC माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास मान्यता देण्याबाबत असा हा शासन निर्णय 18 सप्टेंबर 2025 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे। आता यामध्ये प्रस्तावनामध्ये दिलेला आहे कोणत्या महिलांना पैसे मिळतात। तर शासन परिपत्रक असा आहे मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी KYC माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या या वेबसाईटवर सदरची KYCची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि त्या अनुषंगाने वेब पोर्टलवर लाभार्थ्यांना प्रत्यक्षात KYC बाबत करावयाची कार्यवाहीची माहिती फ्लो चार्ट प्रशिष्ट अ मध्ये देण्यात आला आहे। त्यानुसार सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण चालू आर्थिक वर्षात या परिपत्रकाच्या दिनांकापासून 2 महिन्याच्या आत पूर्ण करणे बंधनकारक आहे। सदर कालावधीत ज्या लाभार्थ्यांनी आधार ऑथेंटिकेशन केले नाही ते पुढील कार्यवाहीस पात्र राहतील याची नोंद घ्यावी। तसेच या योजनेअंतर्गत दरवर्षी जून महिन्यापासून 2 महिन्याच्या आत कालावधीत या योजनेतील लाभार्थ्यांची KYC करणे बंधनकारक राहील असा हा शासन निर्णय आहे। मित्रांनो, जर आपण हा शासन निर्णय सविस्तर वाचायचा असेल तर याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। आता तुम्हाला यावरून तुमचं मत काय आहे नक्कीच कमेंटमध्ये द्या आणि तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात का ते सुद्धा कमेंट करा। धन्यवाद।